हरेशला आपण पाहतोय, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण सुरेशला पाहतोय आणि गोलंदाजी करण्याकरता हरेश तयार. टायमर होतो स्टार्ट. गोलंदाजी करण्याकरता हरेश देखील होते सुरू. दोन्ही टीमना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम ऑल ऑफ यू. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. डाव्या हस्तीच्या थोडासा बाहेर चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडून थोडासा बाहेर वळण घेतला. पंचांनी दोन्ही समांतर केलं आणि गोलंदाज हरेशला दंडित करण्यात आलं. सुरुवात हरेशने थोडीशी खराब केली. वाईट बॉल त्याने हाताळला आणि श्री गणेशा जय हनुमान टेंबवली या संघाचं झालं. याआधी देखील टेंबवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु तो जय बजरंग होता. आता जय हनुमान आहे. दोन्ही बजरंग बलीचीच नावं आहेत. एकाच गावात नाही, दोन्ही टीम बिलॉंग करत असतात. हरेश तयार. यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दाखवले. उचली घेऊन या चेंडूवरती फक्त प्रहार केला. बॅट टाकली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू उचलला जाणार हरेश ऑन दी मार्क झाला आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. चाचणी स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहे. सलग 7 दिवस या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळणार आहेत. आज आपल्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. हरेश पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग नाहीये. चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांकडे प्रश्न विचारला जातोय आणि फलंदाज आपण पाहतो सुखरूप त्याच्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. थोडासा धोकादायक धाव इथे पूर्ण केलेली आहे. अगदी मी म्हणेन जीव मुठीत घेऊन फलंदाज सुरेश पळाला होता. एक धाव आता सुरेशच्या नावी आहे, एक धाव आता हरेशच्या नावी आहे. संघाची धावसंख्या 3 आहे. तर षटक क्रमांक पहिलं हे हरेशचं आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत नाहीये, कारण हरेशकडे टप्पा फार सुंदर आहे. पुन्हा एकदा हरेश वळण घेताना यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, फलंदाजी विकेट डोक्यात आणि शेल ड्रॉप. शेल सोडलेली आहे. फलंदाज हरेशला जीवदान मिळालेलं आहे. आता त्या जीवदानाचा तो किती फायदा उचलणार आता हे पाहणं गरजेचं आहे. एक धाव इथे नक्कीच पूर्ण झाली. धावसंख्या 4 या अंकावरती आहे. गोलंदाजीचा आपण विचार केला तर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना गोलंदाज हरेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हरेश तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला जातोय. रिंग मध्ये क्षेत्ररक्षक काही चुकी होणार नाहीये. झाला सुंदर झेल. संपला फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट गमावतोय टीम जय हनुमान टेंबवली संघ सुरेशाच्या रूपामध्ये. सुंदर खेळ त्याने पकडली. रिंग मध्ये तो उभा होता आणि अखेरकार फलंदाज सुरेशच्या खेळीचा अंत झाला. मुकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. आणि मुकेशला कोण विसरणार. दमन या स्पर्धेमध्ये ज्याने 50 धावा पटकावल्या होत्या तो मुकेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक लढाऊ खेळाडू आहे मुकेश. म्हटलं तर जिद्दी खेळाडू आहे आणि आज आपण पाहतोय क्रमांक 3 वरती आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर हर्ष 3 क्रमांक म्हटला ना तर कमरेचा काटा मानला जातो. ज्याप्रमाणे कमरेचा काटा मिडल बॉडी बॅलन्स करत असते ना, त्याप्रमाणे क्रमांक 3 ही जी मधली फळी आहे ना ती बॅलन्स करण्याचं काम करते. क्रमांक 3 आता मुकेशला मिळालंय. तर कशा प्रकारे हा क्रमांक 3 सांभाळणार आता हे पाहणं गरजेचं आहे, कारण समोर आपण पाहतो हरेश सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हरेश तयार. यावेळेस दूरवरून खेळायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूला उचलणार षटक क्रमांक पहिलं आता समाप्तीच्या मार्गावरती आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. बरोबर पहिल्या षटकासाठी आपण जर विचार केला तर 3.5 मिनिट बरोबर झालेली आहेत. 5 मिनिटं प्रति षटकामागे आम्ही दिलेली आहेत. हरेश तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार
पाहायला मिळतोय, पण तो कनेक्शन बघा तेवढंसं प्रॉपर नाही. जोपर्यंत पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चेंडूची उचलणी करणार, एक धाव हरेशने पूर्ण केली. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक विकेट टीम टेंबवलीने गमावला आणि धावसंख्या 6 या अंकावरती आहे. हॅलो, उपस्थित सर्व प्रतिनिधी कर्णधार लक्ष द्या. एखाद्या संघामध्ये प्लेयर 8-9 अशा या संख्येने असतील तेव्हा सर्कलच्या बाहेर, जरी कमी खेळाडू असतील तर सर्कलच्या बाहेर कंपल्सरी 2 खेळाडू असतील याची नोंद घ्या. तिन्ही पंच आणि सर्व खेळाडू लाईव्ह मार्फत जे बघत असतील ऐकत असतील त्यांना सर्वांना सूचना आहे. कर्णधार प्रतिनिधी, जरी एखाद्या संघामध्ये खेळाडू कमी असतील कंपल्सरी 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. इंटरनॅशनल नियमानुसार ते आपण फॉलो करतोय, तो नियम आपण फॉलो करूया. याच्या अगोदर आपण सर्व सर्कलमध्ये ठेवत होते, पण याच्या पुढे कमी जरी असले सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतील. धन्यवाद. येस, नक्कीच इंटरनॅशनल नियमानुसार हे केलं. यावेळेस ऑन साइडला दमदार फटका, चेंडू वाऱ्याच्या वेगावरती स्वार होऊन निघून चाललाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. मिड विकेटला चेंडू वेगाने सरकला. एक धाव इथे पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस हरेशने नकार दिला आणि एकच धाव इथे पूर्ण झाली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थान. पहिल्या चेंडूवरती षटकाराने वसंतचं स्वागत केलं आणि फलंदाज हरेश सांगून देतोय, इस शॉट से करेंगे सबका स्वागत. यावेळेस दूरवरचा चेंडू मागे सरकून फक्त दिशा दाखवली. शॉट थर्डमॅनला चेंडू वेगाने सरकतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाणार, फेकी केली जाणार, एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज वसंत याचं. पहिला चेंडू नक्कीच थोडासा खराब राहिला, पण त्यानंतर एका चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण वसंतला पाहतोय. मुकेश आणि हरेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला प्रहार. इथे क्षेत्ररक्षक आहे, काय घडणार, काय बिघडणार अंतिम क्षणी. यावेळेस काय घडलं, झेल तर नक्कीच पकडली, परंतु क्षेत्ररक्षकाचे पाय जो होता तो सीमे रेषेला लागला आणि षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काय सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती, झेल देखील पकडला गेला, परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय जो होता ना तो सीमेरेषेला लागला. षटकार पुन्हा एकदा. ही लाईन फार सुंदर आहे. कोणत्याही प्रकारचा फटका इथे खेळलेला नाहीये. याप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू सोडला जातो त्याचप्रमाणे सोडला गेला आणि डॉट चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आले. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती आहे. हरेशचा आता पलटवार पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा इथे काय घडलंय, यस, मला असं वाटतं बॅटची कडा आहे आणि या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. षटक क्रमांक दुसरं देखील आता समाप्त झालं आणि हे षटक थोडंसं महागडं राहिलं. तब्बल या षटकामध्ये 14 धावा वसंत याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण हरेशचा विचार केला, 6 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर वसंतला थोडीशी कामगिरी देण्यात आली, पण त्या कामगिरीत थोडासा मी म्हणेन माघारी राहिला आणि 2 षटकार त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस समाप्त झालेला आहे आणि बरोबर आपण टायमरचा विचार केला तर 12 मिनिटे आतापर्यंत झालेली आहेत. या षटकाकरता आता 3 मिनिटं बाकी आहेत. लक्षात असू द्या गोलंदाज, जर आपण 16वा मिनिट घेतलास तिसऱ्या षटकाकरता तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागणार. योगेशला पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फार सुंदर फटका सजवला जातोय. लॉंग ऑफला चेंडू वेगाने सरकला. एक धाव पूर्ण. दुसरीचा धोकादायक प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. चांगली रनिंग पकडली, चांगली कॉलिंग पकडली आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या.
योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 3 आता योगेश हाताळतोय. पहिल्या चेंडू त्याने 2 धाबा खर्च केल्या. हरेश आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. रिवर्स रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, एक अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस संपर्क नाहीये. फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं, त्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. स्ट्राईकला आपण मुकेश नांदूरकरला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण हरेशला पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू सरळ जाऊन फलंदाजच्या अंगाला धडकतोय. इथे देखील कोणत्या प्रकारची धाव आलेली नाहीये. आता मी म्हणेन थोडासा डाव आता थांबवण्याचं कार्य गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय हरेश आणि मुकेश अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत आणि त्या थांबवण्याचं कार्य आता योगेशने हाती पकडले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 चेंडू झाले आणि 2च धावा यावेळेस योगेशने खर्च केल्या. पुन्हा एकदा योगेश तयार. पुढे सरसावत यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेला. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणार तोपर्यंत मुकेशने एकदा पूर्ण केली. आज मुकेशला फार शांत ठेवण्यात आलेलं आहे. नेहमीच आपण मुकेशला आक्रमक खेळ करताना पाहिलेलं आहे, परंतु आज मुकेश थोडासा थंडावलेला आहे. त्याचं कारण असं आहे हर्ष की अजूनही बऱ्याचशा संघाची प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिसला अजून सुरुवात झाली नाही, कारण वरुण राजा भरपूर यावर्षी बरसलेला आहे. वाव, ब्युटिफुली स्विंग अँड मिस. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय आणि त्या वळण घेणाऱ्या चेंडूमध्ये फलंदाज थोडा फसला गेला आणि डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फार सुंदर गोलंदाजी योगेशची पाहायला मिळतोय. यावेळी हरेशला देखील शांत ठेवण्यात आलेलं आहे. काय सुंदर टप्पा यावेळेस गोलंदाज योगेशचा पाहायला मिळतोय. योगेश पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. आणखी एक चांगला चेंडू. वन्स अगेन गुड बॉल. षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालं आणि अवघ्या 2.5 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण झाले. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. सो एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. धावसंख्या 25 या अंकावरती आहे. यानंतर होणारा सामना श्री गुरुदत्त चौथा हिरवा माणकोली विरोधात धारशी आयुर्वेदा फेरिंगपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या चौथ्या षटकानंतर आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे, क्रिकेट मायबाप रसिकांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा आणि आज स्पर्धेचं पहिलं दिवस आहे. तसेच मित्रांनो, ही स्पर्धा जर तुम्हाला घर बसल्या पाहायची असेल तर तुम्हाला जास्त काही करायचे नाहीये. आपलं मोबाईल ऑन करायचा आहे, 3 स्टार लाईव्ह टाकायचं आहे आणि ही स्पर्धा आपल्या घर बसल्या सोप्यावरती बघून मस्त बघायची आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आणि ज्ञानेश्वर तयार. उचली घेणार चेंडू ऑन साइडला, पुलचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय आणि विकेट क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला टिंबवली या संघाचा. मुकेश बॅक टू द पॅव्हेलियन. यानंतर होणारा सामना धारसी आयुर्वेदा फिरिंगपाडा विरोधात चौथा हिरवा माणकोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर तुमचा सामना आहे. धन्यवाद बालाराम पाटील साहेब, आपलं देखील मनापासून आभार. वेळात वेळ काढून आपण आलात. मास्टर स्पोर्टिव्ह असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत, तसेच जो नंदुरकी गावचे पोलीस पाटील देखील आहेत. आणि आज आपण पाहतोय आमच्यातनं रज घेताना सोमनाथ आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. सुरुवात बघा गोलंदाज ज्ञानेश्वरने फार सुंदर केली. ओ, ब्युटिफुली बॉल. पडल्यानंतर उचली घेतली चेंडूने. पंचांकडे यावेळेस अपील मागितली जाते. यस, बघा कटसाठी आपण DRS घेऊ शकत नाहीयेत, हे लक्षात असू द्या. परंतु फार सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली होती आणि वेग देखील तेवढा छान प्रकारे पकडला. पंचांकडे थोडासा प्रश्न विचारण्यात आला, पंच मात्र सहमत नव्हते. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ऑन साइडला यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू वेगाने सरकतोय मिड विकेटला. एकदा बी ते पूर्ण दुसरी होणार का? हरेश मात्र इंटरेस्टेड नाहीये, कारण हरेशला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय आतापर्यंत हरेशने 2 षटकार लगावलेले आहेत आणि हरेशला देखील माहिती आहे हे षटक माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. इथून जर 1-2 मोठा फटका आला तर मी म्हणेन टिंबवली संघ एका चांगल्या स्थितीमध्ये येणार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती
24 या अंकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे आणि आपण ज्ञानेश्वरला पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू, उडी मारून फटका खेळायचा होता, संपर्क इथे देखील नाही आहे आणि चेंडू सरळ एस्टॅनच्या मागे विसावतोय. डॉट बॉल. आणि आतापर्यंत आपण आमचे गुणलेखक सांगत आहेत सलगचे 5 चेंडू हरेश डॉट होत आहेत. काय सुंदर गुणलेखक हर्ष गायकर यांचं पाहायला मिळतंय. फार सुंदर अप्रतिम गुणलेखक त्यांचं देखील पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. इथे पुढे सरकून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रॉपर कनेक्शन नाहीये, थोडासा फंबल झालं. एक पूर्ण दुसरी होणार का? फेकी यावेळेस खराब आली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो केला होता तो देखील पूर्ण होतोय. खराब फेकी आली आणि त्याचा फायदा टेंबवली संघाला मिळाला. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. यानंतर होणारा सामना मानकोली विरोधात फिरिंगपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार आणि बरोबर 18 मिनिटे आतापर्यंत झालेली आहेत या सामन्याला, पहिल्या डावाला. पुढे सरसावत यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे पूर्ण, दुसरीचा धोकादायक प्रयत्न, 2 देखील पूर्ण होणार का? फिंगर अप. एकच धाव पूर्ण आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण धावा पाहिल्या तर 27 झालेल्या आहेत. आता येणारे 24 चेंडू आणि 28 ची गरज असणार आहे टीम जयदुर्गा सुरई या संघाला. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जुळायचं आहे. टीम मानकोली यस, आणि मला वाटते तिसऱ्या पंचांकडे यावेळेस मागणी करण्यात आलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे पंचांनी, स्क्वेअर लेग पंचांनी. आता तिथे नक्की काय घडलंय हे पाहणं आता गरजेचं आहे. हे पाहू शकता आपण एस्टॅनच्या मागे आमच्या काही मान्यवरांचं कटआउट लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावलेला आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पाहुण्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. हे पाहू शकता आपण अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू कक्ष आहे, त्यानंतर पॉइंट क्षेत्रामध्ये प्रेक्षक गॅलरी देखील आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या शेजारी आपण पाहतो आणखी एक खेळाडू कक्ष आहे. फार सुंदर आयोजन आहे, फार सुंदर नियोजन आहे. एस्टॅनच्या मागे आपण पाहिलं तर शुभेच्छा देणारे आमच्या पाहुण्यांचे काही कटआउट आहेत. या सर्व पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. नॉट आउट आहेत आणि अशा प्रकारे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या आता 28 झालेली आहे. समीकरण पुन्हा बदललं जाणार. 24 चेंडू आणि 29 धावींची गरज. यस, DRS जो घेतला होता तो आता सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे DRS जिवंत आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जुळायचं आहे. मानकोली संघाचा संगणक आलेला आहे, फिरिंगपाडा संघाचे संगणक आपण देखील यायचं आहे. तर टॉस होणार आहे धारशी आयुर्वेदा फिरिंगपाडा आणि श्री गुरुदत्त चौठाईराव मानकोली. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय कार्याध्यक्ष देवानंद पाटील साहेब आणि प्रमुख सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे भरत देवलीकर साहेब, आपण तसेच मनसे शहर अध्यक्ष आणि प्रमुख सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे डॉक्टर मनोज गुळवी साहेब, आपण देखील आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. कॉइनची माहिती, एक बाजू आहे कॉइनची हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. हेड असा कॉल मानकोली संघ कर्णधाराचा, पण त्याच्या अपोजिट आलेला आहे टेल. मान्यवरांनी विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. तर जास्त काही विचारणार नाही. फिरिंगपाडा संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे श्री गुरुदत्त चौठाईराव मानकोली या संघाला. मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद जयवंत पाटील. आपण पाहतोय मास्टर 40 क्रिकेट असोसिएशन भिवंडी रॅडिकल ठाकराचा पाडा आयोजित भव्य दिव्य चाचणी स्पर्धा. या स्पर्धेतील तिसरा सामना जय हनुमान टेंबवली वर्सेस जय दुर्गा सुरई या 2 बलाढ्य संघामध्ये झालेला आहे.
टॉस जिंकून प्रथम सुरई संघाने क्षेत्ररक्षण निवडला होता आणि प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 आणि विजयासाठी 29 धावांचं एक माफक लक्ष्य म्हणावं लागेल. आणि जय हनुमान टेंबोली संघाकडे थोडेसे प्लेयर सुद्धा कमी आहेत, त्या अनुषंगाने हा स्कोर खूपच कमी वाटतोय. एक जय हनुमान संघाला सूचना आहे की आपण 2 प्लेयर बाहेर ठेवू शकता जरी आपला प्लेयर कमी असेल तरी सुद्धा. बघा आजच्या या पूलमध्ये जे संघ खेळणार आहेत त्या संघ प्रतिनिधींचा देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर प्रत्येक संघाचा एक संघ प्रतिनिधी आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचा आपला विशेष स्वागत आणि सन्मान रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराच्या पाडाच्या वतीने आपणास सन्मानित केले जाईल. तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय सर्व संघ प्रतिनिधी आपण देखील या आपला देखील एक उचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. धन्यवाद. हॅलो, क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे जय हनुमान टेंबोली संघ. आपण या स्पर्धेला कॉपरेट करायचं आहे. जय दुर्गा सुरई संघाचे ओपनर मैदानामध्ये उतरलेले आहेत. रवीन आणि वसंत हे ओपनर फलंदाज. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज असताना बघूया जय हनुमान टेंबोली संघ कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कुठल्या गोलंदाजाला प्रथम गोलंदाजी दिली जातोय. पण तेवढंच स्ट्राईकला येतो वसंत, नॉन स्ट्राईकला येतो रवीन. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिल्या षटक घेऊन आले तो मंगेश. कर्णधार नंदू याने विश्वास ठेवलेला आहे मंगेश याच्यावर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय मंगेश. गेम ऑन. स्ट्राईकला येतो वसंत, नॉन स्ट्राईकला येतो रवीन. 24 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं एक माफक लक्ष्य म्हणावं लागेल. परंतु क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे. हो, पहिला चेंडू हवे क्षेत्ररक्षण. विकेट किपर मुकेश चांगला सोपा झेल सोडलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर 1 धाव पूर्ण होतोय. पळून 1 धाव पूर्ण करतोय वसंत. आपलं खातं उघडतोय. चांगला चेंडू हाताळला होता मंगेशाने. एसटीच्या मागे चांगला झेल उडाला होता परंतु मुकेशांना काय गॅदर करता आला नाही आणि 1 धावेने संघाची धावसंख्या श्री गणेशा होते. स्ट्राईकला येतो रवीन. हो, जागा बनवून खेळलेला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूपसूरत असा चौकार, क्लासिकल चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5.
वसन यांच्या रवीन यांच्या बॅटमधून आपलं खातं उघडतोय चौकाराने. शॉर्ट पिच चेंडूवर एक रूम बनवलं, चांगली जागा बनवली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चांगला फटका. मंगेश तू रवीन, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतोय, परंतु विकेट किपर तिकडे चुकी करतोय आणि चोरटी धाव पूर्ण करतोय. या चोरटी धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 6. मंगेश उंचावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका म्हणावा लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौका, सुरेख फटका आणि या 4 धावने संघाची धावसंख्या बदलते 10. डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य, एक माफक लक्ष्य म्हणावं लागेल. मंगेश टू वसन, फुल टॉस चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नंदू यांच्याकडनं आणि एक धाव पळून पूर्ण करतोय वसन. आणि वसन वैयक्तिक 6 धावनं केलं. संघाची धावसंख्या 11 11. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं नंदू यांच्या. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, लेग ब्रेक चेंडू, अतिशय चांगली षटक हाताळलं होतं, परंतु मुकेशाने पहिल्याच चेंडूवर झेल सोडल्यानंतर कुठेतरी दबाव आला अडचणीमध्ये मंगेश आला आणि पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि संघाची धावसंख्या गेली ती 11 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य असताना आता मात्र 3 षटकामध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. एक नौका गोलंदाज उमेश गोराटकर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो उमेश. उमेशचं विश्लेषण सांगावं तर आम्ही प्रॅक्टिसमध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळताना पाहिलेली आहे. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये त्यांना षटक त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. परंतु स्ट्राईकला येतो वसन, वैयक्तिक 6 धावणं केलतो. नॉन स्ट्राईकला येतो रवीन, 5 धावणं केलतो. संघाची धावसंख्या 11 11. 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. दूरवर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपलेला आहे. हो, चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या दिशेमध्ये ढकलून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या बदलते 12. बिनबाद 12. चांगली सुरुवात. ज्या स्कोरचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, परंतु तेवढाच चांगला चेंडू हाताला होता उमेश याने. हो, चांगला चेंडू, परंतु तेवढा चांगला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला फेकी, परंतु उमेश यांना काही कलेक्ट करता आला नाही. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते 14. चांगली फलंदाजी करतोय रवीन, वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच केला होता. हा चेंडू वाईड आहे. अव्वंत धावेने संघाची धावसंख्या बदलते 15. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय सुरेश नांदुरकर. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलली आहे 17. आता मात्र लक्ष्याच्या जवळ येताना बघतोय आपण जयदुर्गा सुरेई संघाला चांगली फलंदाजी करतोय, चांगली ओपनिंग पाहायला मिळते.
कुठलाही दबाव नाही आणि खरोखर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सरळ 4 धावा. चांगला एक कलात्मक शॉट म्हणावा लागेल. कार्पेटच्या सहाय्याने केलेला 1 धाव पूर्ण करतोय. आणि डबल 2 22 धावसंख्या झालेली आहे. आतापर्यंत उमेशचा विचार केला तर पहिलेच षटक होतं. चांगली गोलंदाजी केली होती परंतु एक चौकार त्याने काढल्यानंतर थोडंसं दबाव. हो चांगला चेंडू तेवढंच चांगलं प्लेसमेंट. काय फलंदाजी करतायत काय फलंदाजी करतायत. ज्या स्कोरचा पाठलाग करायचा आहे ना ते एकदम नियमाने आपण पाठलाग करतोय असं दाखवून देत आहेत. आणि संघाची धावसंख्या झाली आहे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. आता मात्र एक माफक लक्ष राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया कुठला नवीन गोलंदाज आजमावत आहेत. कारण त्यांच्यामध्ये हरेश नांदुरकर, मुकेश नांदुरकर, सुरेश नांदुरकर हे 3 गोलंदाज असताना त्याने नवख्या गोलंदाजांना आजमावलेलं आहे. आता मात्र एक माफक लक्ष आहे. 12 चेंडू 6 धावांची गरज. सुरेश नांदुरकर यांचा जर आपण अनुभव सांगितला ना मला तरी वाटतं आता त्यांचा 54 वय झालेलं आहे. खूप फिट अँड फाईन खेळाडू म्हणावं लागेल. कारण वयाच्या 52व्या वर्षी एवढं चांगलं क्रिकेट खेळणं सगळं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांचा प्रॅक्टिस हा महत्त्वाचा भाग आहे. रोज सकाळी उठून ते ग्राउंडवर असतात. त्यांच्या जोरावर ते आतापर्यंत आपण क्रिकेट खेळताना त्यांना बघतोय. स्ट्रायकर गोलंदाज होते ते परंतु आज त्याने नवीन प्लेयरला एक संधी दिलेली आहे. असंच करायला पाहिजे. कारण तो प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे. वैयक्तिक पहिला आणि शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन आला तो सुरेश नांदुरकर. चांगला चेंडू होता परंतु तेवढाच चांगला खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण सहज करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अच्युत पाटील यांचं. ते सुद्धा एक नवीन खेळाडू आहेत. सुरेश हो पुन्हा एकदा चांगला सन्मान दिलेला आहे. चेंडू आहे कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मुकेश यांनी चांगला गॅदर केला होता परंतु सहज 2 धावा पूर्ण करतोय. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. ओपनिंगला आलेले फलंदाज आतापर्यंत वैयक्तिक 16 धावांना खेळतोय तो रवीन आणि वसन वैयक्तिक 9 धावांना खेळतोय. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 26. आता मात्र विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. हो चांगला प्लेसमेंट. अच्युत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे आणि चांगली फेकी म्हणावं लागेल आणि 1 धाव पूर्ण करतोय. अच्युत पाटीलचा विषय सांगायचं म्हणजे ते माझ्या गावचे पोलीस पाटील आहेत. पुन्हा एकदा सुरेश नांदुरकर. हो चांगला प्लेसमेंट. वारंवार अच्युत पाटील यांना आजमावला जात आहे. त्यांचं क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी आपल्याला मजबूर केलेलं आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि संघाची धावसंख्या बदललेली आहे. धावसंख्या झाली ती 28. स्कोर इज लेवल. विजयाची 1 धाव कोण काढतोय. रवीन. बघूया त्यांना स्ट्राईक आहे. चांगला प्लेसमेंट आणि विजयाची 1 धाव पूर्ण करून या विजयाचे विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य असताना शेवटची विजयाची धाव ज्याने काढली रवीन आणि वैयक्तिक 18 धावा आपल्या संघासाठी काढल्या. तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच.
हॅलो. रवीन जय- आपण स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. जय हनुमान टेंबिवली या संघाचे कर्णधाराने माईकशी संपर्क साधा. आयोजकांशी संपर्क साधा. जय हनुमान टेंबिवली. रवींद्र ठरले या सामन्यातील सामनावीर खेळाडू. खूप दर्जेदार खेळ त्याने सादर केला. कमाली जी फलंदाजी त्याची राहिली, त्याला सामनावीराचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. तर सामनावीराचा पुरस्कार सर्वप्रथम आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे, तो देण्यासाठी मी प्रमुख सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी भरत देवलीकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी देवानंद रामदास पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्ती ट्रॉफी द्यायची आहे. सामनावीराची जी स्वर्गीय रोहिदास पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे, त्यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली आहे. आणि मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने ही ट्रॉफी निश्चितच स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण ही ट्रॉफी वितरित केली आहे रवींद्रला. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. जय दुर्गा सुरई.